नमस्कार. शंकराल आवाज सत्याचा मध्ये मी मयुरेश गोखले आपले परत एकदा स्वागत करतो. आज आम्ही सल्ला डॉक्टरांचा हा एपिसोड मध्ये तुमच्या समोर एक असा विषय घेऊन येतोय जो जरा अवघडलेला आहे. सेक्स, शीघ्रपतन, हस्तमैथून, लैंगिक क्रिया हे असे सगळे शब्द वापरले की सार्वजनिक ठिकाणी लोकांना जरा अवघडल्यासारखं होतं. आपल्या भारताची गंमत अशी की खरं हे शब्द बोलायला पण लोकांना आवडत नाहीत आणि तरीही आपल्या भारताची लोकसंख्या दरवर्षी झपाट्याने वाढते. आणि होतं असं की हे विषय आपण चर्चा करत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा काही लैंगिक समस्या निर्माण होतात. मग अशा समस्यांचे निराकरण जर चांगल्या योग्य ठिकाणी जाऊन झाले नाही तर त्याच्यामुळे आणखी नवीन समस्या निर्माण होतात. आपल्या भारतातली बरीच जण याच्यामुळे पीडित आहेत आणि म्हणून सेक्स या विषयावर चर्चा आम्ही या सल्ला डॉक्टरांच्या मार्फत करणार आहे आणि वेगवेगळे विषय आम्ही त्याच्यात घेऊन येणार आहे. आजचा आपला असाच एक विषय आहे, तो म्हणजे नपुंसकता. नेमकं हे काय असतं, याच्यात काय परिणाम याचे होऊ शकतात, लोकांना याच्यापासून इलाज याचा आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहे. आणि याच्यासाठी आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून इथे आलेले आहेत डॉक्टर निशिकांतजी मोरे. आता आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जरासा अवघडलेला विषय आहे पण त्याला मोकळं करूया. नमस्कार डॉक्टर निशिकांतजी, आपले आमच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर निशिकांतजी मोरे मागच्या 28 वर्षापासून मनोशांती सेक्स डिसऑर्डर क्लिनिक गणेशपेठ मध्ये चालवतात. अनेक लोक यांच्याकडे नेहमी समस्या घेऊन येत असतात. कितीतरी समस्यांचे निराकरण केलेत. बरंच काही यांच्याकडून ऐकण्यासारखं आहे. विषय जसं की मी मगाशी सांगितलं थोडा अवघडलेला आहे, पण डॉक्टरांसोबत चर्चा करून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील आणि मोकळेपणाने चर्चा करता येईल. तर डॉक्टर, आम्हाला खरंच खूप छान वाटेल तुमच्याकडून या नपुंसकता या विषयावर ऐकायला. पण सर्वात पहिले असं आहे की नपुंसकता म्हणजे काय हेच आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. नमस्कार मयुरेश. नपुंसकता हा जो विषय आहे हा जरी अवघड असला तरी पण मला असं वाटतं की या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. जर चर्चा होईल तर कळेल. आता याच्यामध्ये अनेक विषय येतात. नपुंसकता म्हणजे आपण सर्वसाधारणपणे असं समजतो की नपुंसकता म्हणजे शिश्नाला ताठरपणा न येणे, असा एक सर्वसाधारण समज आहे. पण दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो की शिश्नाला जरी ताठरपणा जरी नाही आला तरी काही पेशंट मध्ये असं पण होतं की शिश्नाला ताठरपणा येतो पण क्रिया करायच्या अगोदरच तो ताठरपणा निघून जातो. काही ना हा त्रास असतो की शिश्नाला ताठरपणा येतो, तो क्रियाशील होतो, तो क्रियाला सुरुवात करतो, पण क्रिया करता करता आपापच तो ताठरपणा निघून जातो वीर्य न पडायच्या पहिले. कधी असं होतं की ताठरपणा येतो पण तो तितका आलेलाच नसतो आणि त्याला कळून चुकलेलं असतं की आपण या ताठरपणामध्ये क्रिया करू शकत नाही किंवा केली तरी त्याच्यातून तो सॅटिस्फाईड होऊ शकत नाही, म्हणून तो बाजूला होऊन जातो. आता याच्यामध्ये नपुंसकतेचा अर्थ आपण फक्त एवढाच पकडतो का हा पुरुषासाठी आपण लागू करून टाकतो. म्हणजे नामर्दपणा असं एक त्याला आपण नेहमी टायटल दिलेलं आहे की आपण वांसपणा म्हणतो त्याला. बरोबर. म्हणजे मुलं बाळ झाले नाही तो नपुंसक. मग मुलं बाळ झाले नाही म्हणून तो नपुंसक असं नाही होऊ शकत. कारण स्त्रियांना जर काही प्रॉब्लेम असेल तर सर्व ते पुरुषावर थोपता येणार नाही आपल्याला. बरोबर आहे. हा क्रियाशील आहे, हा क्रिया करतो, मुलं बाळ म्हणजे निर्मितीसाठी जे काही पाहिजे आहे ते सर्वस्व याच्या जवळ आहे. पण स्त्री जवळ जर नसेल, समजा काही प्रॉब्लेम असतील, ओव्ह्युलेशन होत नसेल, स्त्री बीजांडातून स्त्री बीज निघत नसेल किंवा निघालेलं परिपक्व नसेल तर त्याला आपण वांसपणा म्हणतो. आणि काही स्त्रियांमध्ये याची इच्छा नसेल होत तर मग तिला नपुंसकपणाचा का असा प्रश्न निर्माण होऊन जातो. तर तसं आपल्याला म्हणता येणार नाही, पण हा शब्द आपण पूर्वीपासून हा पुरुषासाठी वापरत आलेलो आहोत. का शिश्नामध्ये ताठरपणा नाही आला म्हणजे हा नपुंसक आहे. पण त्या नपुंसकतेचे टाईप मी तुम्हाला समजून सांगितले. वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात. काही वेळा असं पण होऊ शकतं, एकाच व्यक्तीसोबत असं होऊ शकतं, समजा तो महिन्यातून एक
आपण एक रुटीन पकडलं तर 15 क्रिया करतो, 15 वेळा सेक्स करतो म्हणजे. 15 वेळा सेक्स करतो. आता त्या 15 वेळा केलेल्या क्रियातून 10 क्रिया त्याच्या चांगल्या होतात आणि 5 क्रियामध्ये त्याला अडचण येते. कधी तेवढी ताठरताच येत नाही, आली ताठरता तर ती टिकत नाही, करता करता त्याची ताठरता कमी होऊन जाते विरे न पडता, किंवा मग ती ताठरता तेवढी येतच नाही. तर हे त्याला दिलेले सिम्पटम्स असतात फक्त, की कुठेतरी काहीतरी बिघाड झालेला आहे, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्याची बॉडी जशी कालपर्यंत ऍक्टिव्ह होती ते आता या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात अशी राहत नाहीये. आणि अशा वेळेस थोडस मानसिक जर स्ट्रेस जर आलं तर तो प्रकार वाढत जातो. मेंटल स्ट्रेसमुळे वाढू शकतो. मेंटल स्ट्रेसमुळे तो वाढत जातो. स्वतःची जीवनशैली त्याच्यावरती डिपेंड आहे, तो कसा जीवन जगतो. सकाळी 8ला घरून निघून कामावर जाणाऱ्याची आणि रात्री 10ला परत येणारे वेगळा, ते मी त्याचे 3 लोकांमध्ये डिवायडेड केलेलं आहे. नोकरी करणारा वेगळा, 10ला जातो, 5-6ला घरी येऊन जातो. घरी आल्यानंतरही कामं करणारा एक वर्ग असतो. तर त्यांच्यामध्ये सुद्धा मानसिक तणावामुळं ही स्थिती केव्हा केव्हा निर्माण होऊ शकते. ती टाइम बिंग असेल म्हणजे ती. हा, ती परमनंट स्टेज नाही. ती परमनंट स्टेज नसते. आणि जसं की तुम्ही आता नपुंसकतेचे मला प्रकार सांगितले, की म्हणजे माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. आमच्या प्रेक्षकांनाही कदाचित आता नव्यानेच कळलं असेल की फक्त लिंगाला ताठरता नसणे म्हणजे नपुंसकता नाहीये, तर अजूनही त्याचे 2-3 प्रकार तुम्ही पुढे सांगितले. राईट. पण मला आता एक असा प्रश्न पडलाय की मग ही नपुंसकता जी असते ही अनुवंशिक असू शकते का, किंवा जन्मतःच कोणाला असू शकते, की तरुण झाल्यानंतर किंवा वयाच्या कुठल्या पण टप्प्यात ही येऊ शकते? हा, नपुंसकता जन्मता पण असू शकते, पण त्याचं पर्सेंटेज फार कमी आहे. अच्छा. जसा अनुवंशिकतेकडे जर गेलो आपण, तर समजा आई वडिलाला किंवा वडिलाला डायबिटीज आहे आणि लहानपणापासून मुलामध्ये पण मधुमेह झालेला आहे, तर त्या मधुमेहामुळे सुद्धा असे प्रॉब्लेम्स बरेचदा येतात. येऊ शकते की त्याला सेक्सची इच्छा न होणे, झाली इच्छा तर जे मी प्रकार सांगितले ना 3, म्हणजे जवळ गेल्यानंतर उत्तेजना येणे, पण क्रिया करायच्या पहिले ताठरता कमी होऊन जाणे किंवा क्रिया करता करता ताठरता कमी होऊन जाणे, हा जो प्रकार आहे तो जनरली मधुमेहाच्या पेशंटमध्ये बरेचदा पाहायला मिळतो आपल्याला. आणि जर तो लहानपणापासूनच असेल त्याला, तर ओबेसिटी हा रिझन असू शकतो. खूपच समजा असेल, हार्टचे काही डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतात. ऍक्च्युली लिंगामध्ये ताठरपणा येतो म्हणजे काय होतं, तर जेव्हा आपण विचार करतो सेक्स करायचा आहे किंवा सेक्शुअल थिंकिंग असतं आपलं, त्यावेळेस आपोआप ब्रेन करायला लागतं आणि विशिष्ट अशा लिंगामध्ये एक ब्लड सर्क्युलेशन येऊन ते लिंग ताठर होतं. आता ती जर प्रक्रिया त्याच्या बॉडीत होत नसेल तर तो ताठरपणा तेवढा येणार नाही त्याला, किंवा येणारच नाही. तसे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये, आणि ते म्हणजे अनुवंशिक असू शकतात किंवा मे बी वयाच्या काही टप्प्यांवर डिसीजमुळे, मेंटल स्ट्रेस. आता दुसरा एक टाइप आहे त्याच्यामध्ये, परत एक एखाद्याला आपण नपुंसक त्यालाही म्हणू शकतो, ज्याचं इंद्रियत आहे पण ते एवढं लहान आहे अच्छा की ज्याच्यातून तो क्रियाच करू शकत नाही. अशाही केसेस अशांना आपण नपुंसकतेमध्ये मोजता येईल आपल्याला. मग त्याला जर दुरुस्त करायचं असेल तर मग तो वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यावाले. अच्छा. मी तुम्हाला एक प्रश्न तो विचारणारच होतो की नपुंसकता जर म्हणजे कोणाला आहे, अनुवंशिक असो किंवा कुठल्या वयाच्या टप्प्यावर आलेली असो, ती बरी होते का, औषधांनी बरी करता येते का? तुम्ही अशा केसेस हँडल केल्या असतील बऱ्याच. नपुंसकता आता कशामुळे आलेली आहे, म्हणजे पूर्वीपासून आहे की नंतर त्यांना आपलं वैवाहिक जीवन जगत असताना सर्व काही व्यवस्थित चालू असताना त्याच्यामध्ये मध्यंतरी आलेली आहे, काही मानसिक तणावामुळे आलेली आहे, कुठले काही आजार झाले आहेत त्याच्यामुळे आलेली आहे,
स्ट्रेस घेतलं खूप जास्त कुठल्या गोष्टीचं, त्याच्यामुळे आलेली आहे. ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत आपण प्रत्यक्ष बोलत नाही पेशंट सोबत, तोपर्यंत त्या कळणार नाही. पण त्याच्यावर इलाज आहे. आणि मग त्या कळल्या हा. की मग त्याच्यावर आपल्याला इलाज करता येतो, सल्ला देता येतो. पण एक बोलू का मी तुम्हाला, हो हो. स्पष्टपणे बोलतो. नाही, आमच्या चॅनलचं नावच आहे 100 समजा असे लोक हो. ही माझ्याकडे घेऊन आले समजा हा. प्रॉब्लेम, त्यातल्या 50% लोकांना औषधाची आवश्यकताच नसते. हे त्यातलं सत्य आहे. अरे बापरे, स्वतः डॉक्टर सांगताय ते. हे त्याच्यातलं सर्वात मोठं सत्य आहे. क्या बात आहे. हा. म्हणजे कुठंतरी त्यांना तो प्रॉब्लेम असतो, हा. कुठंतरी त्याला वाटतं, भास होतात, म्हणून तो तिथपर्यंत पोहोचतो. पण व्यवस्थित जर त्याची हिस्ट्री घेतली, आपण केस टेकिंग करत असताना जर वेळ दिला त्याला व्यवस्थित, तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यातून कळून टाकतं की ह्या पेशंटला औषध द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे. अच्छा. पण समजा चुकून तुम्ही तशा पेशंटला औषध दिलं तर काय होईल, हा एक प्रश्न तुम्ही मला विचारायला पाहिजे होता. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. हा, की समजा त्याला काय गरज समजा नाही, गरज नाही, मी औषध दिलं आला दिलं. तर काय होईल. तुम्ही काही द्या, त्याला काही नाहीये, फक्त भास होत आहेत त्याला, तो सर्व नॉर्मल आहे. पण त्याला वाटतंय काहीतरी कमी झालेली आहे. तुम्ही औषध दिलंय की त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही ना. तो समोरच्याही महिन्यात तसाच राहील, त्याच्यानंतरच्याही महिन्यात तसाच राहील. प्रॉब्लेम कुठे येईल, एका डॉक्टरनं औषध दिल्याच्या नंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम हा येणार आहे की या डॉक्टरकडे मी ठीक नाही झालो म्हणून मी दुसरीकडे जाणार, पण तिथे जाऊनही तो प्रॉब्लेम त्याचा सॉल्व्ह नाही होणार. मग इथे नाही झाला, मग तिसरीकडे जाणार. म्हणजे जो पेशंट नव्हता तो मानसिक रूपानं पेशंट तयार होणार. पेशंट तयार झाला. आणि मग अशा पेशंटला त्याच्यातून बाहेर काढणं हे थोडं मुश्किलवालं होऊन जातं. म्हणजे त्याला काउन्सिलिंगचं एक वेगळं हा. काम त्याच्यात सोबत म्हणजे करायचं. पहिल्यांदा त्याची केस टेकिंग घेऊन त्याला तेव्हा स्टॉप करायला पाहिजे तिथे, का बाबा रे तू काही नाही, सर्व नॉर्मल आहे तुझं. हा, हा. अरे बरेचदा सर मैं पहिले तो बहुत ज्यादा, म्हणजे पहिले माझं लग्न झालं होतं तेव्हा मी रोज रात्री म्हणजे 2 वेळा 3 वेळा अशा क्रिया करत होतो. पण आता लग्नाला 4 वर्ष झाली आहे. आता माझा 10 दिवसातून 2 वेळा 3 वेळाच माझ्या संभोगाच्या क्रिया होतात. किंवा मी दुसऱ्यांदा करायला जातो माझी क्रिया नाही होत. मला नपुसकता निर्माण झालेली आहे असं मला वाटायला लागलं म्हणजे भास होत आहे असं तो स्वतः ठरवतो. पण तो हे पाहतच नाही. जसजसं वय बदलत जातं ना, जसजसं वैवाहिक जीवन तुमचं समोर समोर चालत जातं, तसतसे याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होतात. ते हळूहळू हळूहळू कमी होत जातं. ते तो कबूल करायला तयारच राहत नाही. आणि त्यातल्या त्याच्या सोबतचे असलेले मित्र एक दुसऱ्याला पळताळून पाहतात. त्याच्यामुळे आणखी काही प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजे कदाचित स्वतःच हे काहीतरी सिद्ध करण्यासाठी खोटं सांगून द्यायचं. आणि त्याच्यामुळे मग त्याला वाटतं का मी कुठेतरी कमी आहे, मग असे पण लोक पोहोचून जातात. बरोबर. पण त्यांना तिथेच थांबवणे सर्वात गरजेचं असते. म्हणजे 50% लोक या प्रकारचे येतात. तुम्ही आता जसं हे सांगत होते तर मला एक असं वाटलं की आपल्या देशात तसा हा विषय अवघडलेला आहे की कोणासोबत काही डिस्कस करायचं म्हटलं की जरा ऑड वाटतं लोकांना. आपण शंकरनाथ आवाज-त्याच्या माध्यमातून तोच प्रयत्न करतोय की हा विषय लोकांसमोर आणावा. तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात असे काही विषय घेऊन, तर तुमचा काय अनुभव आहे? खरंच मोकळेपणाने बोलतात ते की डॉक्टर मला सेक्स जमत नाही किंवा डॉक्टर माझा ताठरता येत नाही, की ते असे घुमवून फिरवून बोलतात? काय अनुभव कसा आहे तुमचा? असं आहे, त्यांना आपल्याला वेळ द्यावा लागतो. आता सुरुवात कुठून करायची हे फिक्स करून घ्यावं लागतं पहिलं. कारण तो आल्यानंतर सरळ सरळ सांगतो की सर हा पेशंट थोडासा म्हणजे येत असतानाच याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तो चेहऱ्याला बांधून वगैरे येतो की माझा चेहरा कुणाला दिसला नाही पाहिजे. आणि आल्यानंतर तो थांबण्याच्या मनस्थितीमध्ये राहत नाही जास्त वेळ असा चेंबरच्या बाहेर वगैरे. प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा सुरुवात करायची असते तेव्हा त्याला आपण विचारतो, ते तुमच्यावर डिपेंड करतं. म्हणजे डॉक्टरवरती डिपेंड करतं त्याला कसं घ्यायचं. पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. त्याला बोलता करावं लागतं. तो बोलता होत नाही. तो कितीही बिंदास असेल तिकडे बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना,
पण जेव्हा हा सब्जेक्ट येतो ना बरोबर. तेव्हा सांगायच्या वेळेस थोडासा त्यालाही संकोचल्यासारखा वाटतो. हा, हा. त्याचा ते संकोच एक वेळा काढला की मग तो एकदम बोलायला लागतो. मग मोकळेपणाने बोलतो. म्हणजे सुरुवातीला मी तर फक्त त्याला काहीच विचारत नाही, फक्त त्याचं नाव, गाव, वय, प्रॉब्लेम केव्हापासून आहे, कुठून आलात, त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्ही सांगून द्या पहिल्यांदा, मग आपण त्याच्यावर बोलू. इथून ती सुरुवात करावी लागते. एकदा ती सुरुवात केली तो हळूहळू बोलायला लागतो. सर आतापर्यंत मला हा प्रॉब्लेम नव्हता, गेल्या 3 महिन्यापासून आहे, 6 महिन्यापासून आहे, वर्षभरापासून आहे, 15 दिवसापूर्वी आला. मग हळूहळू अनेक प्रश्न विचारून त्याच्याकडून जी माहिती पाहिजे ती काढून काढून घ्यावी लागते. सहजासहजी तो सांगत नाही. त्याचे 2 म्हणजे तो आला, सर मला उत्तेजनेमध्ये कमी आहे, किंवा सर माझं लवकर शीघ्र पतन होऊन जातं, एवढं बोलून तो स्टॉप होणार. किंवा पहिल्यासारखं मी क्रिया करू शकत नाही, एवढं बोलणार आणि स्टॉप होऊन जाणार. तो नेमकं त्याच्या डोक्यात तो घेऊन येतं का मला डॉक्टरला फक्त हे 2 पॉईंट सांगायचे, बाकी डॉक्टर पाहत बसेल. पण जोपर्यंत त्याच्यावर आपण बोलत नाही, म्हणजे शीघ्र पतन होतं म्हणजे त्याच्यावर मला बोलावं लागतं मग, किंवा इरेक्शन बरोबर येत नाही, किंवा तो शब्द वाचून येतो कुठून तरी, सर मेरे को ईडी का प्रॉब्लेम आहे, अच्छा, किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. तो तेवढंच माहित असते त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम आहे. आता इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नपुसकता, काही ईडी म्हणतात इरेक्टाईल डिस्फंक्शन, काही म्हणतात सर नामर्द हूं मैं, मेरे को नामर्द के कुछ लक्षण आगे, असे पण बोलतात. आता फक्त थोडं त्याचं ऐकून घेतलं की त्याला काय बोलायचं आहे ते एकदा कळलं की मग हळूहळू तो बोलता होतो. आणि त्याला बोलता करावं लागतं. त्याच्यानंतर त्याच्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत. तोपर्यंत ट्रीटमेंट डायग्नोसिस नाही करतायत. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की काही पेशंट येऊन सांगतात की मला नामर्दपणाचे लक्षण वाटतात आहे. आपल्या समाजामध्ये कसं आहे की कोणाला तरी असं चिडवायचं असेल तर ज्या चाले तू तो नामर्द आहे अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. आणि त्याच्यामुळे एक अशी कुठेतरी समज झालाय की ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे नपुंसकता ही एक लाजिरवाणी गोष्ट आणि पुरुषी इगो किंवा पुरुषाचा अहंकार त्याच्यामुळे दुखावला जातो जर नामर्द म्हटलं तर. खरंच असं आहे का डॉक्टर? म्हणजे एखादा पुरुष नपुंसक आहे तर त्याला ती गोष्ट लपवण्याची गरज आहे का, किंवा ती लाजिरवाणी आहे का? अजिबात नाही. कसा आहे, हा विषय पहिलेपासून आपण दाबून ठेवलेला आहे. हा, याच्यावर पहिल्यांदा पुस्तकं यायची, ते कुठेतरी लपवून ठेवायची आणि ते वाचायची लोक, का कुठून काही असं काही मिळतं का ते बघायची. आता तसं राहिलेलं नाहीये. आता त्याला पाहिजे तेव्हा मोबाईल उघडला का ते सर्व काही मिळू शकतं, जर विशिष्ट ठिकाणी गेला तर. पण सामाजिक दृष्टी आपण ज्या समाजात राहतो तो समाज मात्र या गोष्टीला मान्यता देत नाही. आपण सरळ सरळ या विषयावर चर्चा नाही करू शकत. पण ती जर चर्चा जर झाली समजा, तर निश्चितच त्याच्यातून ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे त्यांना, आता एखाद्याच्या पाल्याला हा जर प्रॉब्लेम असेल तो वडिलाजवळ सांगत नाहीये. अगदी बरोबर. आपल्या पॅरेंट्सला तो सांगू शकणार नाही. तो सांगू शकत नाही. मग सांगू शकत नाहीत, मग हा कुठे सांगणार? मित्राला. मग मित्राला सांगायच्या वेळेस त्याला ही भीती वाटते की याला जर माहीत झालं तर हा 4 लोकांना जर सांगेल तर माझं काय. आणि ती जी भीती आहे ती भीती फक्त लैंगिक शिक्षण तसं बाकी देशामध्ये आहे, पूर्वीपासून दिल्या जातं, तसं जर दिलं आपल्याकडे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आपला. अजूनही लोक त्या विषयावर बोलत. अहो, लग्न झाल्याच्या नंतर 10-10, 12-12 वर्ष होऊन जातात, 2 मुलाचे आईवडील होऊन जातात, पण स्वतःच्या मिसेस सोबत किंवा ती बाई स्वतःच्या नवऱ्यासोबत त्या विषयावर बोलू इच्छित नाही, बोलू शकत नाही. बरोबर आहे. बाहेरच्या जगाचं सोडूनच द्यायचं ते स्वतः एक दुसऱ्याशी एवढे ओपन नाही होत. त्याचे मी उदाहरण देऊ शकतो तुम्हाला. नक्कीच, आम्हाला आवडेल ऐकायला. एखाद्या वेळेस असा पेशंट येऊन जातो, सर सर्व ठीकठाक आहे,
मला आता फक्त एकच प्रॉब्लेम नाही आहे सर, पण मिसेस बोलली म्हणून मी तुमच्याकडे आलो. मग प्रॉब्लेम निर्माण होऊन जातो का मिसेस बोलली म्हणून आला म्हणजे काय नेमकं काय. सर मी जी क्रिया करतो ना त्या क्रियेतून तिला समाधान नाही मिळत असं ती बोलली. ज्याला आपण ऑर्गॅझम म्हणू हा. शकतो म्हणजे. पण पहिले मी सर इतकंच टिकत होतो ना. आता का बोलली मग मी तिला विचारलं तर ती लाजत बोलली म्हणे नाही म्हणे माझा हे मुलंबाळा झाले त्याच्यामुळं मग मला थोडीशी भीती वाटत होती म्हणून मी काही बोलली नाही. पण पूर्वीपासूनच मला समाधान मिळत नव्हतं. सुरुवातीचे काही दिवस सोडले जेव्हा तुम्ही 2 वेळा 3 वेळा क्रिया करायची तर टाइम ऑफ पिरियड वाढत जातो दुसऱ्या तिसऱ्या क्रियेत. तर त्याला स्वतःच्या बायकोकडून हे ऐकून घ्यावं लागलं का त्याला तिचं समाधान तो आतापर्यंत करू शकत करू नव्हता. शकत मुलं बाळ होणे नाही. म्हणजे समाधान होणं असं नाही होत. बरोबर आहे, लग्नापासून तो करू शकतो सगळं. हा. अशा अनेक म्हणजे तुम्ही त्यांना वेळ जर द्याल ना तर निश्चित तुम्हाला सर्व सांगतात. खरं आहे. म्हणजे डॉक्टर खरंच तुम्ही एक समाज कार्य सुद्धा करताय की ह्या अशा विषयावर तुम्ही लोकांना बोलतं करता, त्यांच्या ट्रीटमेंट्स करतायत आणि अवघडलेला विषय आहे खरं तर हा. पण खूप मोठं कार्य तुमच्या हातून सोबत घडतंय. आणि मला एक सांगा की सहसा या विषयावरचे क्लिनिक्स किंवा सेक्स डिसऑर्डर क्लिनिक पण आपल्या नागपुरात म्हणून किंवा महाराष्ट्रात फार कमी आहे. तर तुम्ही या क्षेत्रात 28 वर्षापासून काम करताय. जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा काय नेमकं मनात होतं की म्हणजे पहिले से डिसाइडेड था की मला हे करायचं आहे, किंवा सुरू केलं डायलेमा होता करू की नको करू, नेमकं काय झालं? फार पूर्वीची गोष्ट आहे. मी जेव्हा नागपूरमध्ये ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होतो तर प्रॅक्टिस करत असताना एक आमचं डॉक्टर कॉम्प्लेक्स होतं असं. तिथे जवळपास 8 ते 10 डॉक्टर्स होते. आता ते 8 ते 10 डॉक्टर्स होते आणि डॉक्टर्स मंडळीमध्ये माझी असलेली ओळख. अनेकदा काय व्हायचं की जे पेशंट यायचे ते पेशंट कुठंतरी जाऊन जडीबुटीचं औषध घेतलं, मेडिकलच्या दुकानातून औषध घेतलं. असे पेशंट त्या लोकांना नेहमी क्रॉस व्हायचे, मला पण व्हायचे. मग असंच बसत असताना बा आपणच समजा या विषयावरती जर समजा प्रॅक्टिस जर सुरू केली नुसतं हाच विषय घेऊन तर आपण तो व्यवस्थितरित्या त्याला हाताळू शकतो एवढं मनात आणलं. आणि माझे वडील पण डॉक्टर होते, ते गव्हर्नमेंट सर्वंट होते. BAMS त्यांचा BAMS च्या ऐवजी BAMS हा जुना आहे, आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक असा कोर्स होता त्यांचा. कोर्स होता. मग त्या काळामध्ये मी थोडीफार त्यांची मदत घेतली, त्यांच्याशी बोललो या विषयावर. त्यांनी सांगितलं ना अनेक पेशंट मिळतात म्हणे पण पेशंट सांगत नाही. म्हणजे आपल्याला खूप विचारावं लागतं. माझ्या म्हणजे एक 35 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये मी पाहिलं म्हणे तर थोडं डिफिकल्ट आहे प्रॅक्टिस करणं. तर मी म्हणलं जे डिफिकल्ट आहे तेच करून बघू आपण. आणि मग हळूहळू मग मी याच्याकडे वळलो. आणि आज 28 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला. फक्त सेक्सुअल डिसऑर्डरचेच पेशंट पाहतो, कुठल्याही दुसऱ्या पेशंटला मी बघत नाही. तुम्ही फक्त सेक्स डिसऑर्डर या विषयावरच काम फक्त करताय. त्याच विषयावरती. नक्कीच. आपण सेक्स डिसऑर्डर क्लिनिक डॉक्टर सर चालवतात आहे, त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. तर मला असं वाटतं डॉक्टर की आज हा नपुंसकता हा एकच विषय आपण आजच्या एपिसोडमध्ये घेतलाय. असे आणखीन पुढे पण आमची इच्छा आहे की तुम्ही आपण आमच्या बोलता studio बोलता एक यावं. राहून गेलं. हा. नपुंसकतेला आणखी दुसरे प्रॉब्लेम, दुसऱ्या गोष्टी पण कारणीभूत असतात. एक मानसिक तणाव, हा. दुसरा हार्मोनल डेफिशियन्सी. हार्मोन मध्ये काही जर चेंजेस जर झाले असेल तर सुद्धा हे येऊ शकतं. ओके. मानसिक तणावामध्ये अनेक गोष्टी येतात, त्या तुम्हाला पेशंट कडून काढून घ्याव्या लागतात. हार्मोनल असेल समजा तर ते चेक केलं तर तुम्हाला माहित पडून जातं. पॅथॉलॉजिकल लॅब कडून तुम्हाला कळून जातं की याला काय काय प्रॉब्लेम असू शकतात. नपुंसकतेसाठी एक महत्वाचं कारण आता जो
जीवन जे आहे आताचं जीवनशैलीचं ते जगणं. परत एक सांगतो, एका स्त्रीची दुसऱ्या स्त्रीशी तुलना करणे हा एक मोठा एक आता इतक्यात फॅट झालेला आहे निर्माण. काय होतं, एकीशी लग्न झालं, 15-20 वर्ष झाले, मल्टीमीडिया आहे, आणि मग त्या दुसऱ्या स्त्रियांसोबत किंवा एखादी गर्लफ्रेंड मिळाली, मॅरिड असो अनमॅरिड असो जे काही असेल, मग तिची तुलना घरच्या बाईसोबत करणे. म्हणजे एकीकडे तो चांगला परफॉर्मन्स देतो पण दुसरीकडे तो मग त्याला आपण नपुसकतेमध्ये म्हणजे ते कारण शोधून काढावं लागतात त्याच्यावर, त्याला काय होतं असं. म्हणजे माझा तर सरळ प्रश्न असतो का हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला घरी येतो की बाहेर येतो, मी सब विचारून टाकतो. म्हणजे कधी कधी असं होऊ शकतं की त्याच्या बायकोला वाटतंय की आपला नवरा नपुंसक आहे, पण बाहेर कुठेतरी अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्यातून माहीत पडून जातं आपल्याला. तो सांगतो नाही सर मला घरीच प्रॉब्लेम येतो, बाहेर असा कुठं जात नाही मी. पण जाणार असेल तर तो तेही सांगतो की सर नहीं घर में मेरे को ये प्रॉब्लम नहीं आता, मेरे को वो वहां जाने के बाद में बहुत जल्दी हो जाता, इधर में नहीं होता. म्हणजे असं तुम्हाला वेळ द्यावा लागतो पेशंटसाठी. तुम्ही वेळ दिला तर तो बोलणार, त्याने बोललं तरच तुम्ही त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ शकणार. अदरवाईज त्याला आपण ट्रीट करू शकत नाही, कारण जोपर्यंत त्याचं मनात काय आहे, त्याला झालं काय ते आपल्याला काढून घ्यावं लागतं पहिल्यांदा, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि मी तितका वेळ त्या पेशंटला देतो. मला एक पेशंट पाहायला 20 मिनिट लागतात, कधी तोच पेशंट पाहायला त्याच टाईपचा तेच सिम्पटम घेऊन आलेला त्याला मला 40-40 मिनिट द्यावं लागतात. ते डिपेंड करेल, तो डिपेंड करते तो पेशंट कितपत मला माहिती देतो. नाही खरं आहे डॉक्टर, खूप मोठा विषय आहे हा, अनेक वेगवेगळे पैलू आहेत. जसं की तुम्ही आता सांगताच मला बऱ्याच गोष्टी तुम्ही बोलले, शीघ्रपतन हा एक विषय असू शकतो, हस्तमैथून विषय असू शकतो, किंवा आता जे आपण बोललो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. असे अनेक विषय घेऊन आम्ही तुमच्यासोबत परत चर्चा करणारच आहे. पण आपल्याला आता थोडंसं वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळे आपण आता इथे थांबूया. तुम्ही इथे आलात, आम्हाला इतका मोलाची माहिती दिली जी आज खरंच आपल्या देशाला गरजेची आहे, आणि आपल्या सगळ्या तरुण वर्गासाठी, आणि मी तर म्हणतो तरुण नाही सगळ्याच वयाच्या वयोगटासाठी हा विषय महत्वाचा आहे. अवघडलेला विषय डॉक्टरांनी खूप छान मांडलेला आहे. डॉक्टर तुम्ही इथे आलात त्याच्यासाठी आमच्या शंखनादच्या पूर्ण टीम कडून आपले खूप खूप धन्यवाद. मी पण तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो, मला बोलवलं, आणि परत आम्ही बोलवत राहणार आहे. थँक्स. नक्कीच.